नागपुरातील हिंसाचारानंतर संघाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही अशा प्रकारची भूमिका संघानं व्यक्त केलेली आहे। नागपूर हिंसाचारानंतर संघाला ही उपरती आलेली आहे। संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही अशा प्रकारची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। सोमवारी नागपूरमध्ये रात्रीच्या सुमारास हिंसाचार घडलेला होता। यावेळेला दगडफेक जाळपोळ करण्यात आलेली होती। पोलिसांवरती देखील हल्ला करण्यात आलेला होता। या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झालेले होते, 5 नागरिक देखील जखमी झालेले होते आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता संघाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही अशी भूमिका या संपूर्ण हिंसाचारानंतर संघानं मांडलेली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, नागपूरमधील हिंसाचारानंतर आता संघानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नक्कीच प्रथमेश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची जी बैठक आहे ती बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। 21, 22, 23 मार्च या दिवशी ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। दरवर्षी ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभा देशाच्या विविध ठिकाणी होत असते। यावेळेस ती बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेली। यामध्ये संघ परिवारातील ज्या सगळ्या संस्था आहेत, ज्या संघटना आहेत, ज्यामध्ये मग भाजपचाही इन्क्लूड होतो, त्यातले जे प्रतिनिधी असतात, जे मोठे नेते आहेत, ते या बैठकीला हजर राहणार आहेत। जवळपास 1400 प्रतिनिधी या सभेला हजर राहणार आहेत। त्यापूर्वी आज अखिल भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी 2 मुद्द्यावर संघाचा स्टँड जो आहे तो क्लिअर केलेला आहे। ज्यामध्ये नागपूरची जी हिंसाचार जे झालेला होता, जाळपोळ दगडफेक, यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे की कुठल्याही हिंसाचाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्या पाठीशी नाही आहे। त्यामुळे जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे की औरंगजेबाची कबर, औरंगजेबाच्या कबरीवरूनच हा सगळा हिंसाचार झालेला आहे। जी आंदोलनं झाली होती त्याचा हा परिणाम आहे। मात्र औरंगजेबाची कबर किंवा औरंगजेब आता हा विषय संयुक्तिक नसल्याचं मोठं विधान जे आहे ते सुनील आंबेकर यांनी केलेलं आहे। म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकीकडे आपली अशी भूमिका मांडत असताना की औरंगजेबाची कबर आता हा संयुक्त विषय नाही आहे, मात्र दुसरीकडे संघ परिवारातीलच ज्या संघटना आहेत, ज्यामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, भाजप असेल किंवा मग बजरंग दल असेल, यासारख्या हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाच्या कबरीवरून आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा बोलत आहेत आणि त्यासाठी कारसेवा देखील करण्याचं आवाहन केलेलं आहे। अशावेळी संघाचं हे मोठं विधान मानता येईल। संघाची ही अधिकृत भूमिका आहे असंच मानावं लागेल, कारण अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर जेव्हा यावर बोलत आहेत, भाष्य करत आहेत, तर ती संघाची अधिकृत भूमिका आहे असंच मानलं जातं। त्यामुळे आता संघाची जी आहे अशी भूमिका आहे, तर संघ परिवारातील इतर ज्या संघटना आहेत, ज्यामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, यांची भूमिका काय आहे ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे किंवा याकडे आता लक्ष राहणार आहे की ते नेमकी संघाच्या या भूमिकेवरून आपली काय भूमिका स्पष्ट करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रथमेश, मात्र जितेंद्र, इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। ज्या वेळेला हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होती, म्हणजे त्यामध्ये असेल विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हे आंदोलन करत होते आणि त्यांचीच मातृसंस्था ही संघ आहे। मग ज्यावेळेला ही आंदोलनं सुरू होती त्यावेळेला संघानं भूमिका का मांडली नाही? किंवा काही भाजपचे मंत्रिमंडळातील काही नेते मंत्री हे ज्या वेळेला प्रक्षोभक वक्तव्य करत होते त्यावेळेला संघानं आपली ही भूमिका का मांडली नाही? नक्कीच हे जे आज भाष्य आलेलं आहे किंवा जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी भूमिका स्पष्ट केलेली आहे ही खरंच संघ परिवारातीलच एक विरोधाभासी भूमिका म्हणावी लागेल। कारण एकीकडे संघ परिवारातील ज्या संघटना आहेत किंवा नेते आहेत किंवा राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री असतील, नेते असतील, ही जेव्हा आपली भूमिका स्पष्ट करतात, औरंगजेबाच्या कबरीवरून जेव्हा ते आक्रमक होतात आणि औरंगजेबाच्या कबरीचं आता काही महत्त्व राहिलं नाही किंवा त्यांना उखडून त्या कबरीला उकरून फेकण्याची जेव्हा भाषा केली जाते, त्यावेळेस संघाने आपली भूमिका स्पष्ट का केली नाही, हा निश्चितचपणे या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र आता अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही जी भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यानंतर ही संघाची अधिकृत भूमिका आहे असंच मानावं लागेल। आणि यानंतर आता ज्या संघ परिवारातील ज्या काही संघटना आहेत आणि औरंगजेबाच्या कबरीवरून ज्यांनी आक्रमक भूमिका घेत गेल्या अलीकडच्या काही दिवसांमध्ये आंदोलनं सुरू केलेली आहेत किंवा निरनिराळी जे वक्तव्य येत आहेत
त्यावर कुठेतरी लगाम लागेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किंवा जो विषय आता उकरून काढलेला आहे आणि ज्यावरून औरंगजेबाच्या कबर उखडण्यासाठी कारसेवा करण्याची जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा हे कुठेतरी थांबणार का, की यामध्ये कुठे संघ परिवार पुन्हा आपली काही भूमिका ठेवते का, किंवा संघाकडनं पुन्हा कुठला यावर नक्की स्पष्टीकरण जितेंद्र, येतं मी का, तुम्हाला हे थोड्या पाहणं वेळासाठी महत्त्वाचं थांबवतोय। ठरणार. जितेंद्र प्रथमेश. आव्हाड बोलतायत, आपण थेट पाहूयात। म्हणजे औरंगजेबाची कबर आहे, हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही। कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे, संभाजी महाराजांमुळे, ताराबाईमुळे। आणि अखेरीस त्याचं थडगं त्याच्या घरी नाही झालं, त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं, आमच्या महाराष्ट्रात। आणि ती आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला, पुरावा लागला। अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला। तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे। हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते। आज बरं झालं RSS त्यांचेच कान टोचले। परंतु सुनील आंबेकर पुढे पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हणाले की औरंगजेबाच्या मुद्द्यावरून गदारोळ करणं हा काही योग्य भाग नाहीये, सोसायटीला ते हानिकारक आहे, समाजाला हानिकारक आहे, असं त्यांचं म्हणणं। मी तेच म्हणतो की मी RSSचा कट्टर विरोधक आहे, त्यांचा वैचारिक विरोधक आहे। पण काही वेळास काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल, तसं मी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करतो। कारण का आम्ही औरंगजेबाबद्दल बोललो असतो की आतापर्यंत रांग लागेल, औरंगजेब ह्याचा बाप आहे, हा औरंगजेब ह्याच्या खानदारातला आहे, काय बोलणार? औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते। अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुसताय। औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे की घरी जाता आलं नाही त्याला इथेच मरावं लागलं आणि इथेच गाडलं आम्ही त्याला। शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला अफजल खान ह्याची कबर ही आमच्या महाराजांच्या शौर्याची, बुद्धीची, त्यांच्या हुशारीची, त्यांच्या गनिमी काव्याची ओळख आहे। तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत, कारण का कालानुरूप आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय की महाराष्ट्रातला एक विशिष्ट गट हा कायम शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विरोधात होता। तेव्हाही होता, कालही होता आणि आजही आहे। पण नागपूरची घटना घडल्यानंतर संघ ही भूमिका स्पष्ट करते। मागच्या 7 दिवसांपासून कारण का नागपूरमध्ये कधी दंगलच झाली नव्हती। अशी शहरं जर पेटायला लागली तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही, हे RSSलाही कळलं असेल। पण उशिरा त्यांनी भूमिका मांडली, कारण ही उशिरा पण मांडली ना, जाऊ द्या ना, आम्ही मांडत होतो। पेटवायचं काम सर संघच करते ना। नाही, मला तेच म्हणायचंय की संघाने हे आता ओळखावं की यांचं काय चालू आहे। सत्तेच्या राजकारणासाठी औरंगजेबाचा वापर, एवढंच त्याचं एका वाक्यात उत्तर आहे। सर, लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये दरम्यान या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी अतुल लोंढेजी आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, नागपूरमध्ये दंगली झाल्यानंतर आता कुठेतरी संघाला उपरती आल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही अशी भूमिका संघाने घेतलेली आहे। स्वागत करतो। त्यांनी हिंसेचा पण निषेध केलेला आहे, मान्य नाही असं म्हटलेलं आहे, त्याचंही आम्ही स्वागत करतो। RSS सातत्यानं सांगत असताना ऐकल्या जात नाही आहे। यापूर्वी सुद्धा अनेक मुद्द्यावर स्वतः सरसंघचालक बोललेले आहेत, पण ऐकल्या जात नाही। हा मुद्दा जो आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे। मूळतः राजकारण जे सुरू आहे ते अतिशय गंभीर आहे। त्याच्याने देशाची सीमा खालावते आहे, देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे। देशातले मूळ मुद्दे आहे, बेरोजगारी आहे, गरिबी आहे। 100 कोटी लोक जे आहे ते 100 रुपयापेक्षा जास्त रुपये कमवू शकत नाही आहेत, त्यांची परिस्थिती खराब आहे। असे अनेक मुद्दे आहेत। मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचे
17 लाख कोटी माफ झाले, 29 लाख कोटीपर्यंतचा हा आकडा आहे असं ऐकायला मिळायचं. त्यावेळेस 11 लाख कोटी शेतकऱ्यांचे माफ होत नाही. असे अनेक मुद्द्यांना बगल देण्यासाठी जो आहे तो हा प्रकार होतो. कुठे गेले देशमुखच्या केसची चर्चा, कुठे गेली सोमनाथ सूर्यवंशीच्या केसची चर्चा, कुठे गेले ते आका बोक्या खोक्या हे कोयता गँग म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं सुरू आहे. मला वाटतं की ही जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य भूमिका आहे. याचं सगळ्यांनी पालन करावं आणि याचं पालन होत नसेल तर पोलीस यंत्रणेने त्याच्यावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. नक्कीच. अतुल लोंढेजी, मात्र औरंगजेबाच्या कबरीवरून जे प्रक्षोभक भाषण करत होते, वक्तव्य करत होते किंवा आंदोलनं करत होते, त्यांना आता संघानं कुठेतरी ही चपराक दिली असं म्हणायचं का? त्यांनाही चपराक देणं आवश्यक आहे आणि त्याही लोकांना चपराक देणं आवश्यक आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट वक्तव्य केलेलं आहे. कुठे आहे? त्यांना प्रोटेक्शन आहे का? अशी शंका आता महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमानसात निर्माण झालेली आहे. कुठे गेला कोरटकर? चिल्लर आहे ना तो. मग चिल्लर असून एवढ्या पॉवरफुल गृहमंत्र्यांना भेटत नाही. राहुल सोलापूरकरचं काय झालं? काय होत आहे? त्यांचाही निषेध केला पाहिजे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाईट लिहिलेलं आहे. या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे हे सगळं वातावरण गढूळ करायला संधी मिळते. सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ होते. ह्या विषय नाही आता. विषय महत्वाचे आर्थिक विषय आहे, त्याच्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी. नक्कीच अतुल लोंढेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. नागपूरमधील हिंसाचारानंतर आता संघाला उपरती आलेली आहे. औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही अशा प्रकारची भूमिका ही संघाने घेतलेली आहे. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही अशी भूमिका देखील मांडण्यात आलेली आहे. नागपूरमधील हिंसाचारानंतर आता संघानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. औरंगजेबाच्या कबरी संदर्भातील मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण हे गढूळ झालेलं होतं. त्यानंतर नागपूरमध्ये हिंसाचार देखील घडलेला होता आणि त्यानंतर आता संघानं ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. या संदर्भात पुन्हा एकदा अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. जितेंद्र. नक्कीच, कारण नागपूरचा हिंसाचार झाला त्याला एक पार्श्वभूमी आहे की औरंगजेबाची जी कबर आहे त्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेचं आणि बजरंग दलाचं नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याच आंदोलनानंतर मग प्रतिआंदोलन झालं, 2 गटात राडा झाला आणि मोठा हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक झाली, ज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नागरिकही जखमी झालेले आहेत. ते उपचारही घेत आहेत. 3 DCP दर्जाचे अधिकारी गंभीररित्या जखमी झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा जो हिंसाचार झालेला आहे त्याची पार्श्वभूमी हे औरंगजेबाची कबर हीच आहे. मात्र आता संघाने जी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे किंवा संघाने आपली जी भूमिका मांडली आहे की औरंगजेबा हा विषय आता संयुक्तिक राहिलेला नाही आणि हिंसाचाराचं तर कोणीही समर्थन करणार नाही. कोणीही कुठलाही पक्ष असो किंवा राजकीय पक्ष असो, सामाजिक असो, कुठलेही पक्ष हिंसाचाराचं कधीच समर्थन करत नाही. ती नक्कीच स्वागत योग्य अशी भूमिका आहे. मात्र जी औरंगजेबाच्या बाबतीत जी भूमिका संघाने आपली ठेवलेली आहे ती आता संघ परिवारातील इतर संघटना किती मानतात किंवा मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भूमिकेवर ते आपली काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण औरंगजेबाच्या कबरीवरनं जे आहे ते गेल्या काही दिवसांमध्ये राजकारण ढवळून निघालेलं आहे. मोठी जी वक्तव्य करण्यात आलेली आहेत त्यामध्ये RSSच्या संघ परिवारातीलच जे संघटना आहेत किंवा ते जे नेते आहेत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे ते आता नेमकी संघाच्या या भूमिकेनंतर आपली काय भूमिका ठेवतात, काय प्रतिक्रिया देतात. नक्कीच जितेंद्र, संघानं आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता सत्ताधारी असतील किंवा मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल आपली काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.